हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे नवीन दिवस, नवीन ब्लॉग स्टार्ट करत आहे। तर कसे आहात तुम्ही? आयो सगळं ठीक असाल? इकडे सुद्धा सगळं ठीक आहे। तर विदर्भात सुरू आहे सध्या आता पाऊस आणि ऊन दोन्ही एकाच याच्यात पडत आहे आणि पाऊस खूप येत आहे, म्हणजे 2-3 पूर काढून गेला, आणखी तेच प्रमाण सुरू आहे। आणि ही आहे अगदी सकाळचा व्हिडिओ। मी घराच्या बाहेर आली आहे। आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, तर ते होते समोर बसून। आणि आता मी तुम्हाला सगळं बाहेरचं वातावरण दाखवेन। खूप प्रसन्न आहे। तर त्याचप्रकारे म्हणजे खूप छान वाटत आहे बाहेर निघाल्यावर। आता मी पूर्ण म्हणजे आता काम माझी सुरुवात झाली, दार खुललं की कामाला सुरुवात होते। ते म्हणजे बाहेरचे जे कपडे वगैरे असतात, जे आतमध्ये मी ठेवते रात्र, ते बाहेर काढून वाळू टाकायचे आणखी, कारण थोडीशी हलकीशी ऊन आली होती। आणि त्यानंतर माझे सगळे कामं वगैरे झाले। पण आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण माझ्याकडे आले आहेत, माझ्या मेहुण्या, तर त्या आल्या होत्या आणि आम्ही खेळत होतो चवाष्टा। मुलांना सुट्टी होती, मुले म्हणत होते काहीतरी खेळू, कारण बाहेर ऊन पाऊस असल्यामुळे ते बाहेर काही जायची कोणाची इच्छा नव्हती आणि घरात आपल्याच घरी सगळेजण असल्यावर बाहेर जायची काही गरज नाही। तर याप्रमाणे आम्ही 4 जण खेळतो आणि हा गेम 4 जणांमध्येच खेळला जातो। तर इथे पियू, आयू, मी आणि जे असे 4 जण आम्ही खेळत आहोत। काजल होती पण आयू तिला खेळू देत नव्हता, त्याच्यामुळे आयू होता। आयूला तसा फारसा तो गेम समजत नाही, मात्र तो खेळण्यासाठी खूप रडतो, त्याच्यामुळे मग त्याच्याच मनातरी खेळावं लागतं। या प्रकारे सुरू आहे आमचा गेम खेळणं। आणि हा गेम विदर्भामध्ये खूप फेमस आहे। उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या लागतात ना, तेव्हा प्रत्येक घरी जवळपास सगळेजण हा खेळ खेळतात। हा खेळ म्हणजे आपण आईवडिलांबरोबर, मुलांबरोबर सगळ्यांबरोबर खेळू शकतो। आणि हा रात्रीचा आहे, त्या दिवशी संडे होता आणि त्या दिवशी कार्यक्रम सुरू टी व्हीवर, तेव्हाचा आहे। आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ। तर आता ह्या मुली होत्या, तरी ह्या आता म्हणजे जायच्या याच्यात होते की तयारी करून बसल्या होत्या, तर तिला मी हाय कर म्हटलं, ती बाय करत होती। तर याप्रमाणे सुरू होतं। आणि सोबतच आयू थकून गेला होता, त्यांना मी नुकतं शाळेतून आणलं होतं। तर आणि बस मी त्यांना आणून ठेवलं, त्यांनी बॅग वगैरे ठेवली आणि तो आरामशीर बसला होता। आणि त्याच रात्रीचा हा व्हिडिओ आहे। तर तेव्हा होतं माझ्याकडे, ही माझी वहिनी आहे, तिचा होता बड्डे। तर तिचा बड्डे तिकडेच सेलिब्रेट करायचा, तर इकडे मग ती आली होती, तर आम्ही म्हटलं चला इथेच करू। तर आम्ही 4-5 जणींमध्येच असं तिचा सेलिब्रेट केला बड्डे। छान वाटलं तिलाही आम्हालाही, आणि मजा होती। म्हणजे मुलांची खूप आग्रह होता की आपण इथे करू, इथे करू, त्याच्यामुळे आम्ही 5 जणांमध्येच केला। जेवढे तुम्हाला दिसत आहोत तेवढ्यांमध्येच तो बड्डे होता आणि छान वाटलं। तर या प्रकारे सगळ्यांनी तिला विश केलं आणि त्याचबरोबर आईची नेहमीप्रमाणे मस्ती सुरू होती। आणि मी पूर्ण व्हिडिओ व्हॉईस ओव्हरच करणार आहे, कारण खूप आवाज होता इकडे। जेव्हा बड्डे सुरू होता तेव्हासुद्धा गाण्यांचा आवाज होता, आणि जो आधी आहे तिथेसुद्धा। तर त्याच्यामुळे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, तर मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन ऑन करायला विसरू नका, त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला माझे व्हिडिओ लगेचच बघता येईल। आणि व्हिडिओ एखाद्या वेळेस 2-3 दिवसानंतर येईल, नाहीतर मी रोज टाकण्याचा प्रयत्न तर करतेच आहे। आणि तुम्हाला आवडला तर नक्की सांगा। तर चला फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आणि मी आता सोडते तुम्हाला याच व्हिडिओबरोबर। आणि त्याचबरोबर आम्ही काही इथे क्लिकसुद्धा घेतले, फोटोज काढले, छान वाटत होतं। आणि हा अगदी रात्री, म्हणजे रात्री एंड टायमावर आम्ही तो सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आणि झालंसुद्धा। आणि त्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले, रात्री 1 वाजला, तरी पण छान वाटत होतं सर्वांनी तयारी करून। म्हणजे आम्ही 5 जणांमध्येच होतो, 5-6 जणांमध्येच, तर मजा आली। तर याचप्रमाणे आम्ही केला। तर चला भेटू आपण फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये।